प्रभाग क्रमांक 26 मधील जय महालक्ष्मी नगर मजरेवाडी रेल्वे गेट येथे साचलेल्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी जय महालक्ष्मी नगर ब्लॉक नंबर 219, 220, 221, 222, 223च्या पाठीमागील ड्रेनेजचे मेन लाईन चॉकअप झाली असून त्यामधून मैला मिश्रित घाण पाणी सतत वाहत असून याबाबत संबंधित अधिकारी श्री भूमकट्टी यांना येथील रहिवासी उमेश काटकर, सुभाष हत्तुरे सर यांनी वेळोवेळी याबाबत भेटून कल्पना दिली असता त्यांनी आदम पाटील यांना सांगितले. त्यांना संपर्क करून वस्तुस्थिती सांगितली असता त्यांनी येऊन फक्त फोटो काढून नेले. त्यानंतर रवींद्रनाथ हिप्परगे यांनी भूमकट्टी साहेबांना सदर ड्रेनेज चॉकअप झालेले व्हिडिओ शूटिंग काढून 2 वेळा व्हॉट्सअप केले. त्यांनी ते पाहिले पण नाही. त्यावर हिप्परगे यांनी त्यांना अनेक वेळा फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. असे आजघडीला 1 महिना झाला त्यांना दररोज या नगरातील नागरिक संपर्क साधून विनंती करून देखील त्यांनी याची आजतागायत 1 महिना झाला तरी देखील सदर काम झालेले नाही. सदर ड्रेनेजचे घाण पाणी सतत वाहून त्याचा तलाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढास झाले असून या भागातील नागरिकांना ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला असे डेंग्यू सदृश्य आजार झाले असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर ड्रेनेज चॉकअप होऊन 1 महिना झाला तरी याचे काम सुरू झालेले नाही. यावरून महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही आहे हे सिद्ध होते. तरी याबाबत माननीय आयुक्त साहेबांनी त्वरित लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येत्या महानगरपालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. यावेळी श्री उमेश काटकर, रवींद्रनाथ हिप्परगे, श्री मोहन पारवे, श्रीमती भोसले, श्री घाडगे सर, श्रीमती महाजन, श्रीमती राठोड मॅडम, श्री सुभाष हत्तुरे सर, श्रीमती बहिर्जे मॅडम, श्रीमती मोहोलकर मॅडम या सर्वांनी वरील काम लवकरच करावे अशी मागणी केली आहे. मी रवींद्रनाथ चंद्रभाऊ हिप्परगे, राहणार 221 जय महालक्ष्मी नगर, जगदंबा नगरजवळ, या मजरेवाडी रेल्वे गेटच्या जवळ, सोलापूर. ही 221 ब्लॉकच्या पाठीमागे ही पूर्ण मोठी मेन लाईन आहे ड्रेनेजची. ती गणपतीच्या आधीपासून चोकअप झाली आहे. मी वारंवार भूमकट्टी साहेबांना, आदम पाटीलला सांगून देखील येऊन नुसतं बघून गेले, पण साधं इथे दुसरं एक फुलपून हे काम अजूनपर्यंत झालं नाही. 1 महिना झाला इथं आमचे सगळे पाठीमागच्या घरातले लोक सगळे आजारी पडले. हे सगळं घाण पाणी पाठीमागापर्यंत थांबलं आहे. ड्रेनेजची मेन लाईनचं पाणी पूर्ण सुभाषनगरपासून सगळं पाणी इथं खाली येत आहे. त्यांना हे महिन्याभरात काम करणं झालं नाही. साधं त्यांनी येऊन बघितले बी नाही, कामाची सुरुवात बी नाही अजून, आणि सांगितलं की उडवणीची उत्तरं देऊन नुसतं टाळा करतात. काही काम झालं नाही. सगळ्यांच्या घरात लोक आजारी आहेत. महिना झालं कुणालाही बरं नाही. सगळं मच्छर धुवून डेंग्यू झाले सगळ्यांना सर्दी, ताप, खोकला येऊन सगळे घरात ॲडमिट आहे. कुणालाही काही बरं वाटणार आणि त्यांना त्यांचं काही बी सुखदुःख नाही. एक जण ते काम करायला तयार नाही, नुसतं काहीतरी उत्तर देऊन दिवस काढणार आहे. स्थानिक नगरसेवकांचं काय रोल आहे? स्थानिक नगरसेवकांना मी यांची कल्पना दिली. त्यांनी सुद्धा भूमकट्टी साहेबांना बी सांगितलंय आणि त्या हिवर मॅडमला बी सांगितले. तरी सुद्धा ती माणसं आले आणि बघून गेले, पण कुणी काम बी चालू केलं नाही. साधं दुसरं मॅन होणे इथे त्यांना बघायला बी त्यांनी उकारलं नाही. काही काम झालेलं नाही, अजूनपर्यंत सुरू सुद्धा झालेलं नाही. हे काम त्वरित व्हायला पाहिजे, नाहीतर सगळे नगरमध्ये लोकांना काय झालं त्याला महापालिका जबाबदार असणार आहे. सगळे लोक आजारी पडलेले तिथल्या क्वालिटीतले पाठीमागच्या लाईन मधले सगळेजण. मी विनायक घाडगे, 216 जय महालक्ष्मी नगर. गेल्या 1 महिन्यापासून हा पाण्याचा म्हणजे जो ड्रेनेज फुटलेला हा प्रश्न आहे. आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे याबद्दलची तक्रार करतो आहोत. यामुळं आरोग्याचे प्रश्न या परिसरामध्ये निर्माण झालेले आहेत. हे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून लवकरात लवकर महानगरपालिकेनं त्याच्यावर योग्य ती कारवाई करून ते झालेलं जे हे आहे, फुटलेले जे ड्रेनेज आहे ते लवकरात लवकर दुरुस्त करावं अशी मी आमच्या सर्व नगराच्या वतीनं महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो. मी नीलूबाई राठोड, जय महालक्ष्मी नगरमध्ये राहतो आम्ही. आणि आमच्या इथं ना ड्रेनेज लाईन फुटून 1 महिना झालेला आहे. आमची मेन जी लाईन आहे जुळे सोलापूरची जे कनेक्ट आहे ते फुटल्यापासून 1 महिना झालं. आम्ही वारंवार जाऊन तक्रार करत आहे, तरी पण आमची तक्रार दखल घेत नाही आणि येतात आणि वरच्यावर बघून जातात. त्याचं सोल्युशन नाही. आणि काय म्हणतात, चेंबर मिळालं नाही, हे असं झालं, नको ते प्रश्न सांगतात त्यांनी. आणि इतकं त्या पाण्याचा, घाण पाण्याचा आम्हाला इतका त्रास व्हायला लागला. आमच्या घरामध्ये डेंग्यू झालेला आहे, आजारी वारंवार सगळे आजारी पडत आहे. आणि घरामध्ये आमच्या प्रत्येक हे पाणी थांबल्यामुळं ना वासाने एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की
सांगायला हे नाहीये. इतकं म्हणजे पाण्याचा खूप त्रास होतोय आम्हाला आणि ह्याच्याबद्दल मीच तर प्रत्येक वेळेस जाताना ड्युटीला व्हिजिट दिल्यासारखं मी रोज व्हिजिट करते त्यांच्याकडे जाऊन. ते पाटील म्हणून आहेत, त्यांना मी सारखं फोन करते. नाही मॅडम, मी जेसीबी पाठवलो, तुमचंच काम चालू आहे. मग आमचं काम चालू आहे तर महिन्यापासून का बंद आहे आतापर्यंत? करून घ्यायला पाहिजे ना. हे आलं, चेंबरच मिळालं नाही, त्याचं कनेक्शन सापडत नाहीये, हे काही प्रश्न उत्तर नाहीये त्यांचं, असं काही पण बोलायचं. मग त्या पाण्याचा इतका आम्हाला त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्हाला काय लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. हीच आमची नगरसेवकाकडनं सगळ्याकडनं अपेक्षा आहे. आणि हे पाण्याचं काय तर लवकरात लवकर मार्ग काढावा. आता एकतर पाऊस आहे आणि घाण पाणी वाहत येते, सगळं दारात येऊन तळ साठल्यासारखं साठलेलं आहे. या पाण्याचा इतका त्रास होता आम्हाला की अक्षरशः आमच्या घरातल्या सगळ्या घरामध्ये पाण्याच्या ह्याच्याने वासाने अक्षरशः घरामध्ये सगळ्या घराला बुरशी यायला लागली आमच्या. इतकं म्हणजे पाण्याचा खूप त्रास झालेला आहे. ड्रेनेज लाईनचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा, हीच माझी नम्र